डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाचडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वाचडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वाचडिका. आजची वात्रटिका आहे उपोषणास्त्र. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 1 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक आंदोलन होतात त्याच्यामध्ये उपोषण हे संविधानिक अस्त्र खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जाऊ लागलेलं आहे. नवे ते आता उपोषणास्त्र विनोदी अस्त्र वाटू लागलेलं आहे. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उपोषणास्त्र. उपोषणामागे उपोषण, उपोषणांची लाट आहे. उपोषणामागे उपोषण, उपोषणांची लाट आहे. उपोषणाला उपोषणाचा दरवेळीच नाट आहे. उपोषणाला उपोषणाचा दरवेळीच नाट आहे. दरवेळीच नाट आहे. नाट असणे अपशकुन असणे. याच्या विरोधात त्याचं उपोषण, त्याच्या विरोधात याचं उपोषण, अशा प्रकारची उपोषणाची लाट आपण महाराष्ट्रामध्ये आता नियमितपणे बघतो आहोत. त्यावरच भाष्य करणारं हे वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. उपोषणामागे उपोषण, उपोषणांची लाट आहे. उपोषणामागे उपोषण, उपोषणांची लाट आहे आणि उपोषणाला उपोषणाचा दरवेळीच नाट आहे. उपोषणाला उपोषणाचा दरवेळीच नाट आहे. दरवेळीच नाट आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. उपोषणाचे गांभीर्य उपोषणामुळे हरवते आहे. स्वाभाविकच सगळीकडेच उपोषण सुरू झाले किरकोळ कारणासाठी एकमेकांच्या विरोधात. तर हे संविधानिक अस्त्र गंभीरपणे कुणी घेत नाही, त्याचा विनोद होतो. हेच दुसऱ्या कडव्यात. उपोषणाचे गांभीर्य उपोषणामुळेच हरवते आहे. उपोषणाचे गांभीर्य उपोषणामुळेच हरवते आहे आणि उपोषणांचा धडा उपोषणच गिरवते आहे. उपोषणांचा धडा उपोषणच गिरवते आहे. उपोषणच गिरवते आहे. अर्थात उपोषणाचं कॉपी पेस्ट दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. उपोषणाचे गांभीर्य उपोषणामुळेच हरवते आहे. उपोषणाचे गांभीर्य उपोषणामुळेच हरवते आहे आणि उपोषणांचा धडा उपोषणच गिरवते आहे. उपोषणांचा धडा उपोषणच गिरवते आहे. उपोषणच गिरवते आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. या उपोषणामुळे कोणता शब्द धोक्यात किंवा गोत्यात आलेला आहे किंवा ज्याचं हसू झालेलं आहे त्याकडं लक्ष वेधतं आहे वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. उपोषणांचे रामबाण अस्त्र. उपोषणांचे रामबाण अस्त्र प्रत्येकाच्याच भात्यात आहे. बाण ठेवायची जी पिशवी असते तिला भाता असं म्हटलं जातं. उपोषणांचे रामबाण अस्त्र प्रत्येकाच्याच भात्यात आहे. उपोषणांचे रामबाण अस्त्र प्रत्येकाच्याच भात्यात आहे आणि आमरण हा शब्द उपोषणामुळेच गोत्यात आहे. आमरण हा शब्द उपोषणामुळेच गोत्यात आहे. उपोषणामुळेच गोत्यात आहे. समझने वालों को इशारा ही काफी है असं सांगत हे तिसरं कडवं पुन्हा एकदा. उपोषणांचे रामबाण अस्त्र आता प्रत्येकाच्याच भात्यात आहे. उपोषणाचे रामबाण अस्त्र आता प्रत्येकाच्याच भात्यात आहे आणि आमरण हा शब्द उपोषणामुळेच गोत्यात आहे. आमरण हा शब्द आता उपोषणामुळेच गोत्यात आहे. उपोषणामुळेच गोत्यात आहे. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उपोषणास्त्र. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचत. सूर्यकांती 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 सूर्यकांती